तारेवरची कसरत भाग 9. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. आनंदाची चाहूल आणि जुनी जखम. आईची तब्येत सुधारल्यानंतर अन्विताच्या मनावरचं एक मोठं ओझं हलकं झालं होतं. माहेर आणि सासर यांच्यामध्ये धावताना ती स्वतःला हरवून बसली होती. पण आता तिला एक गोष्ट स्पष्ट समजू लागली होती. कुटुंब म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नसतात, कुटुंब म्हणजे आधार असतो. दिवस पुढे सरकत होते. अन्विताचा 7वा महिना सुरू झाला होता. घरात बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. सुमित्रा लहान कपडे घरी करून ठेवत होत्या. माधव इंटरनेटवरून पाळण्यांची डिझाईन पाहत होते. रोहन तर आधीच बाळाला क्रिकेट शिकवायच्या योजना आखत होता. सगळं खूप सुंदर वाटत होतं. त्या दिवशी दुपारी नेहाचा फोन आला. अन्विता, तुला एक बातमी सांगायची आहे. काय? मल्होत्रा सर कंपनी सोडून जात आहेत. अन्विता काही क्षण शांत झाली. काय? हो, पुढच्या महिन्यात नवीन मॅनेजमेंट येणार आहे. फोन ठेवल्यानंतर ती बराच वेळ विचारात पडली. हेच ते ऑफिस होतं जिथे तिने रात्रभर जागून काम केलं होतं, जिथे तिला पॅनिक अटॅक आला होता, जिथे प्रमोशन तिच्या हातातून निसटलं होतं. आणि आज सगळं बदलत होतं. सायंकाळी ती बाल्कनीमध्ये बसली होती. अचानक तिला जुन्या गोष्टी आठवू लागल्या. रिया, मल्होत्रा सर, ते डेडलाईन्स, त्या रात्री ते अश्रू. तिला जाणवलं ज्या गोष्टींनी तिला त्यावेळी तोडलं होतं आज त्या तितक्या महत्त्वाच्या वाटत नव्हत्या. तेवढ्यात बाळाने जोरात हालचाल केली. अन्विता दचकली, मग हसली. अरे बाबा, तू पण ऐकतोयस का सगळं? ती प्रेमाने म्हणाली. इतक्यात विहान आला. काय चाललंय आई आणि बाळाचं? अन्विता हसली. तुझं बाळ मला किक मारतंय. विहानने लगेच हात तिच्या पोटावर ठेवला आणि काही क्षणात त्यालाही हालचाल जाणवली. तो अक्षरशः आनंदाने उडी मारणार होता. वाव, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आहे. अन्विता त्याच्याकडे पाहत राहिली. इतक्या दिवसांच्या संघर्षानंतर हा आनंद दोघांनी कमवला होता. रात्री जेवताना सगळे गप्पा मारत होते. अचानक माधव आले. बाळाचं नाव ठरवलंत का? क्षणभर सगळे एकमेकांकडे पाहू लागले आणि मग घरात मोठा वाद सुरू झाला. रोहनची नावं वेगळी, सुमित्रांची वेगळी, विहानची वेगळी, प्रत्येकाची निवड वेगळी. अन्विता सगळं पाहून हसू लागली. कित्येक दिवसांनी घरात इतका निरागस आनंद पसरला होता. पण त्या रात्री झोपण्यापूर्वी तिच्या फोनवर एक मेसेज आला. रिया होती. कॉंग्रॅच्युलेशन्स अन्विता, आय हर्ड अबाउट युअर बेबी, टेक केअर. फक्त एवढाच मेसेज. पण तो पाहून अन्विता स्तब्ध झाली. कारण जिच्याबद्दल तिच्या मनात इतका राग होता तीच आज शुभेच्छा देत होती. क्षणभर तिला जाणवलं, कधी कधी आपण मनात ज्या जखमा जपून ठेवतो त्या समोरच्या व्यक्तीला कधीच आठवतही नसतात. त्या रात्री डायरीमध्ये तिने लिहिलं, प्रिय बाळा, आज मला समजलं, जीवनात काही लोक आपल्याला दुखावतात, पण त्या वेदनांमध्ये अडकून राहिलं तर आपण पुढे जाऊ शकत नाही. माफ करणं म्हणजे विसरणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं असतं. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. कारण तिच्या आयुष्यात आता फक्त बाळाचा जन्म जवळ येत नव्हता, तर मनात ही एक नवीन अन्विता जन्म घेत होती. नात्यांची नवी ओळख. 7वा महिना संपत आला होता. आता अन्विताच्या चालण्यात जडपणा आला होता. लवकर थकवा यायचा. रात्री झोप लागत नव्हती. कधी पाठ दुखायची, कधी पाय सुजायचे. पण या सगळ्यात एक गोष्ट बदलली होती. ती आता एकटी नव्हती. सकाळी अन्विता स्वयंपाकघरात पाणी घेण्यासाठी आली. तेवढ्यात सुमित्रा म्हणाल्या, थांब, तुला किती वेळा सांगितलंय जड काम करायचं नाही. अन्विता हसली. आई, पाण्याचा ग्लासच तर आहे. ग्लास असो किंवा बादली, तू बस. हे ऐकून दोघीही हसू लागल्या. पूर्वी प्रत्येक गोष्टीत टोमणे असायचे. आज त्याच जागी काळजी होती. दुपारी अचानक माहेरहून आईचा फोन आला. अन्विता, पुढच्या आठवड्यात डोहाळे जेवण ठेवायचं ठरवलंय. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. लहानपणापासून तिने अनेक डोहाळे जेवण पाहिली होती, पण आज ती स्वतः त्या आनंदाचा भाग होणार होती. संध्याकाळी सगळ्यांना ही बातमी सांगितली गेली. रोहन लगेच म्हणाला, मी डीजेची व्यवस्था करतो. माधव हसले. अरे, डोहाळे जेवण आहे, लग्न नाही. काहीही असो, सेलिब्रेशन मोठं पाहिजे.
घरात पुन्हा हशा पेकला. त्या रात्री विहान आणि अन्विता बाळाच्या खोलीची तयारी करत होते. भिंतीवर छोटे छोटे कार्टून स्टिकर्स लावताना विहान अचानक म्हणाला, आपलं आयुष्य किती बदललं ना. अन्विता हसली. हो, पूर्वी आपण विकेंडला मूवी प्लॅन करायचो, आता बेबी प्रोडक्ट्सचं कंपॅरिझन करतो. दोघेही हसले, पण हसताना अचानक अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. विहान दचकला. काय झालं? ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, मला भीती वाटते. आता कशाची? मी चांगली आई बनेन ना? विहान तिच्याकडे पाहत म्हणाला. हा प्रश्न ती अनेकदा स्वतःला विचारायची. तो तिच्या जवळ बसला. तुला माहितीये चांगली आई कोण असते? कोण? जिला हा प्रश्न पडतो. अन्विता त्याच्याकडे पाहू लागली. तो पुढे म्हणाला, कारण ज्याला काळजी असते ती व्यक्ती आधीच अर्धी लढाई जिंकलेली असते. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते भीतीचे नव्हते, ते समाधानाचे होते. 2 दिवसांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. घरात तयारी सुरू झाली. साड्या, दागिने, पाहुण्यांची यादी, सगळीकडे उत्साह होता. पण त्याचवेळी अन्विताला एक वेगळीच गोष्ट जाणवली. सुमित्रा तिच्या माहेरच्या लोकांशी मनापासून बोलत होत्या. आई आणि सुमित्रा मिळून तयारी करत होत्या. ते दृश्य पाहून ती भावूक झाली. कित्येक वर्षे तिला वाटायचं माहेर आणि सासर ही 2 वेगळी जगं आहेत, पण आज त्या 2 जगांमध्ये एक पूल तयार झाला होता आणि त्या पुलाचं नाव होतं अन्विता. रात्री डायरीमध्ये तिने लिहिलं, प्रिय बाळा, आज मला समजलं, नाती रक्तानेच जोडले जात नाहीत. कधी कधी समजूतदारपणा, प्रेम आणि स्वीकार यामुळेही ती जुळतात. आणि जेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात तेव्हा एका स्त्रीचं मन अधिक श्रीमंत होतं. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण आयुष्याने तिला अनेक परीक्षा दिल्या होत्या, पण आता त्याच आयुष्यात तिला नात्यांची नवी ओळख मिळत होती. डोहाळे जेवण आणि मनात दडलेली वेदना. डोहाळे जेवणाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. माहेरचे, सासरचे नातेवाईक, मैत्रिणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. आजचा दिवस अन्वितासाठी खास होता, कारण इतक्या महिन्यांच्या संघर्षानंतर ती स्वतःसाठी आणि तिच्या बाळासाठी साजरा होणारा आनंद अनुभवणार होती. सुमित्रांनी स्वतः तिच्यासाठी सुंदर हिरवी पैठणी निवडली होती. ही घाल, तुला खूप छान दिसेल. अन्विताच्या डोळ्यात चमक आली. पूर्वी ज्या सासूच्या प्रत्येक शब्दात टोमणा वाटायचा, त्याच सासूच्या हातात आज प्रेम दिसत होतं. तयार होऊन आरशासमोर उभी राहिली तेव्हा ती स्वतःकडेच पाहत राहिली. गोल झालेला चेहरा, मातृत्वाची चमक आणि डोळ्यात दिसणारा शांत आनंद. तिला स्वतःला ओळखणं कठीण जात होतं. कार्यक्रम सुरू झाला. सगळे तिच्या भोवती जमले होते. ओटी भरली जात होती. आशीर्वाद दिले जात होते. बाळ निरोगी राहो, सुखी राहा, देव चांगलं करो. प्रत्येक शुभेच्छेसोबत तिचे डोळे भरून येत होते. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. खूप सुखी रहा बाळा. अन्विता अचानक लहान मुलीसारखी आईच्या मिठीत शिरली. त्या मिठीत आजही तिला तिचं बालपण सापडलं. आईच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण मुलगी कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती कायम लहानच असते. कार्यक्रमात सगळे हसत खेळत होते. रोहनने केलेल्या विनोदांवर सगळे हसत होते. कृतिका सतत फोटो काढत होती. माधव प्रत्येकाला जेवण वाढत होते आणि विहान, तो दूर उभा राहून फक्त अन्विताकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्या मनात समाधान होतं. पण त्या आनंदाच्या गर्दीत अन्विताच्या मनात अचानक एक जुनी वेदना डोकावली. एका कोपऱ्यात बसलेल्या तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी दिसल्या. सगळ्या करिअरबद्दल बोलत होत्या. कोणाची प्रमोशन, कोणाची फॉरेन ट्रिप, कोणाचा नवीन प्रोजेक्ट. क्षणभर तिचं मन तिकडे खेचलं गेलं. ती नकळत शांत झाली. तिला आठवलं, काही महिन्यांपूर्वी ती सुद्धा अशा चर्चांचा भाग होती. स्वप्न वेगळी होती, ध्येय वेगळी होती आणि आज आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. विहानने तिचा बदललेला चेहरा ओळखला. तो तिच्या जवळ आला. काय झालं? ती हलक्या आवाजात म्हणाली, नाही काही. खोटं. ती काही क्षण शांत राहिली, मग हसत म्हणाली, कधी कधी वाटतं मी खूप काही मागे सोडलं. विहान तिच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला, आणि कधी कधी पुढे मिळणारं इतकं सुंदर असतं की मागे राहिलेल्या गोष्टींची खंत कमी होते. अन्विता त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले, कारण त्याने तिची वेदना नाकारली नव्हती, ती समजून घेतली होती. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर सगळे थकलेले होते. अन्विता तिच्या खोलीत आली. तिने डोहाळे जेवणात मिळालेल्या छोट्या छोट्या भेटवस्तू पाहिल्या.
लहान कपडे, खेळणी, आशीर्वादांची पत्र आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने डायरी उघडली. प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी सगळे एकत्र आले होते. आज जाणवलं की तू अजून या जगात आला नाहीस, पण आधीच किती लोकांच्या प्रेमाचा भाग झाला आहेस. हो, अजूनही माझ्या काही अपूर्ण स्वप्नांची वेदना आहे. पण आता मला वाटतं कदाचित आयुष्य स्वप्न हिरावून घेत नाही, ते फक्त त्यांना नवा अर्थ देतं. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. बाहेर चंद्रप्रकाश पसरला होता आणि तिच्या मनातही. एका फोनने बदललेला दिवस. डोहाळे जेवणानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे अजूनही त्या सुंदर आठवणींमध्ये रमले होते. अन्विताच्या चेहऱ्यावरही समाधान दिसत होतं. खूप दिवसांनी तिने स्वतःला इतकं हलकं वाटलं होतं. पण आयुष्य पुन्हा एकदा तिच्यासमोर एका अनपेक्षित वळण घेऊन उभं राहणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाल्कनीमध्ये बसून चहा पित होती. पोटावर हात ठेवून ती बाळाशी बोलत होती. आज काय करायचं आपण? तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नेहाचं नाव चमकत होतं. हाय नेहा. पण फोनच्या दुसऱ्या बाजूचा आवाज नेहमीसारखा नव्हता. तो उत्साही होता. अन्विता, तुला एक मोठी बातमी सांगायची आहे. काय झालं? नवीन मॅनेजमेंटने तुझं काम रिव्ह्यू केलं आहे. अन्विताचं हृदय धडधडायला लागलं. आणि नेहा हसत म्हणाली, त्यांना तुझे रिपोर्ट्स, प्रेझेंटेशन्स आणि प्रोजेक्ट हँडलिंग खूप आवडले. क्षणभर अन्विता काहीच बोलू शकली नाही. खरंच? हो, आणि त्यांनी तुझ्याबद्दल विशेष डिस्कशन केली आहे. फोन कट झाल्यावरही ती स्तब्ध बसून राहिली. इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच ऑफिसकडून काही सकारात्मक ऐकायला मिळालं होतं. जिथे तिला वाटलं होतं की ती विसरली गेली आहे, तिथे अजूनही तिच्या कामाची दखल घेतली जात होती. सायंकाळी पुन्हा फोन आला. यावेळी HR विभागातून. कॉंग्रॅच्युलेशन्स अन्विता. तिचा श्वास थांबला. मॅनेजमेंट हॅज डिसाइडेड टू ऑफर यू अ स्ट्रॅटेजिक लिडरशिप रोल आफ्टर युअर मॅटर्निटी लिव्ह. क्षणभर तिला वाटलं ती चुकीचं ऐकत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्या दिवसांची मेहनत, रात्रभर जागून केलेलं काम, स्वतःवरचा विश्वास, काहीच वाया गेलेलं नव्हतं. फोन ठेवल्यावर ती रडू लागली. आनंदाने, सुटकेने आणि स्वतःला पुन्हा सापडल्याच्या भावनेने. विहान घरी आला तेव्हा तिने त्याला सगळी बातमी सांगितली. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग मोठ्याने हसत म्हणाला, म्हणजे मिसेस फ्युचर लीडर? दोघेही हसू लागले. पण अन्विता अचानक शांत झाली. विहान, माहितीये का, काही महिन्यांपूर्वी ही बातमी मिळाली असती तर मी फक्त करिअरचा विचार केला असता. आणि आता? ती पोटावर हात ठेवत हसली. आता मला दोन्ही महत्त्वाचं वाटतं. रात्री जेवताना सगळ्यांना बातमी सांगण्यात आली. माधव अभिमानाने म्हणाले, आमची सून आहेच अशी. रोहनने लगेच टाळ्या वाजवल्या. पार्टी पाहिजे. सगळे हसू लागले. सुमित्रा मात्र शांत होत्या. त्या अन्विताजवळ आल्या आणि म्हणाल्या, माझं एक स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. अन्विता त्यांच्याकडे पाहू लागली. पण तुझं राहू देणार नाही. त्या शब्दांनी अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. कारण हा फक्त पाठिंबा नव्हता, हा स्वीकार होता. त्या रात्री डायरी उघडून तिने लिहिलं, प्रिय बाळा, आज मला आयुष्याने एक सुंदर धडा दिला. कधी कधी आपल्याला वाटतं सगळं संपलं आहे, पण खरं तर देव आपल्यासाठी योग्य वेळ जपून ठेवत असतो. आज मला माझं स्वप्न पुन्हा दिसलं आणि विशेष म्हणजे यावेळी ते स्वप्न मी एकटी पाहत नाहीये. तू आणि तुझे बाबा माझ्या सोबत आहात. डायरी बंद करताना तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. कारण अनेक महिन्यानंतर अन्विताला पुन्हा एकदा जाणवलं होतं, स्त्री आई होऊ शकते आणि तरीही तिची स्वप्न जिवंत राहू शकतात. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.